हिंदी बिग बॉस सीझन 19 हा वीकेंडचा वार तुम्ही पाहिलाच असेल। बशीर अलीच्या शॉकिंग एविक्शन नंतर आता आपण ह्या आठवड्याच्या वीकेंडच्या वारमध्ये पाहिलं अभिषेक बजाजाचं एविक्शन, जे की हे दोन्ही एविक्शन जे झाले हे डबल एविक्शनमध्ये ह्या प्लेयर्सला बाहेर काढण्यात आलं। पण ह्या आठवड्यामध्ये कळीचा मुद्दा हा ठरला की प्रणित मोरेला चॉईस देण्यात आली अश्नूर, बजाज आणि नीलम यांच्यामधून एकाला सेव्ह करण्यासाठी, आणि त्यांनी सेव्ह केला अश्नूरीला। आणि आता घराबाहेर अभिषेकचे फॅन्स प्रणित मोरेला अत्यंत वाईट पद्धतीने, अत्यंत निगेटिव्ह अशा पद्धतीने ट्रोल करतात। परंतु त्यांना हे कळत नाहीये का इथे प्रणित मोरेला दोष देऊन चालणार नाही, तर इथे गेम खेळला हा बिग बॉसने अभिषेक बजाजची गेम केली। आता ओव्हरऑल ही वेळ अभिषेक बजाजवरती कशी आली, का आली, हे आपण डिस्कस करूया। तर बजाज हा वोटिंग लिस्टमध्ये टॉप 2 मध्ये नव्हता, कारण फरहाना भट्टला वोटिंग जास्त आलं आणि त्यामुळेच तिला पहिल्या 2 मध्ये सेव्ह करण्यात आलं। अभिषेक बजाजला वोटिंग का कमी आलेलं असणार आहे त्याचेही कारण मी सांगणार आहे। तुम्हाला पटलं नाही पटलं कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा। विचार करा तुम्ही, अभिषेकच्या काही फॅन्सनी गेले 3 ते 4 आठवडे एवढा ओव्हर कॉन्फिडन्स दाखवला, एवढा माच केला की त्यांनी प्रणित, जिके, मृदुल, अश्नूर कोणालाच सोडला नाही, प्रत्येकाला निगेटिव्ह ट्रोल केला। आणि याच्यावरचा एक व्हिडिओ आपण अगोदरही बनवला होता। अभिषेकचे काही फॅन्स किंवा PR असतील, पेड आहे काय आहे माहीत नाही, तर हे लोक प्रणित मोरे, जिके यांना खूप अत्यंत निगेटिव्ह पद्धतीने ट्रोल करत होते। परंतु स्वतःच्या पायावरती आपण धोंडा कसा मारून घेतो याचं एक चांगलं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं। तर हे कर्म त्यांच्यावरतीच उलटलं। या नॉमिनेशनमध्ये अभिनूर हे जोडीने आले, अभिषेक आणि अश्नूर हे जोडीने नॉमिनेशनमध्ये आले। त्यामुळे अर्थातच अदर कंटेस्टंटच्या फॅन्सचे वोटिंग मिळणं हे गरजेचं होतं, कारण तुम्ही एकट्याच्या जीवावरती एवढे वोटिंग घेऊन टॉप 2 मध्ये येणं थोडंसं मुश्किल जातं। कारण त्यामुळे अर्थातच अदर कंटेस्टंटचे फॅन्स, जे नॉमिनेशनमध्ये नव्हते कंटेस्टंट, यांचे फॅन्स हे इम्पॉर्टंट आणि डिसिजन मेकर ठरणार होते। तर फरहाना, पहिलं आपण जर बोललो फरहानाबद्दल, तर फरहाना ही कुठे ना कुठेतरी तानियाचे वोट्स तिला मिळाले। भले ती शोमध्ये निगेटिव्ह दिसत असेल तरी पण तिला पसंत करणारे पण काही लोक आहेतच, ज्यांना ती निगेटिव्हली पण आवडते। आणि तानियाची वोटिंग ही तिला मिळाली कारण गेले 2 आठवडे त्यांनी तानियाबरोबर अलायन्स केला आहे आणि दोघेही एकत्र बसलेल्या दिसतात, त्यांचं एकत्रच सगळे काही राडे चालू असतात। डेफिनेटली तिला रिलिजन बेसवरती, स्टेट बेसवरती पण वोटिंग ही आलेली असणार आहे। आणि अजून एक मुद्दा म्हणजे बुल्ली गँगचा बेस पण तिच्याकडे होता, की बुल्ली गँगचे जे नॉमिनेटेड नसलेले कंटेस्टंट होते ते त्या कंटेस्टंटचे फॅन्स पण कुठे ना कुठेतरी फरहानाला नक्की सपोर्ट करणार होते, कारण त्यांच्या दृष्टीने नीलम ही कुठे ना कुठेतरी लास्टलाच राहणार होती। नीलमला दिलेलं वोट हे वेस्ट नको जायला म्हणून कुठे ना कुठेतरी बुल्ली गँगचे जे वोटिंग होतं हे फरहानाकडे वळतं झालं। त्यानंतर आपण नीलमबद्दल जर बोललं तर नीलम हे सर्वांनाच माहिती होतं की लास्टलाच राहणार आहे, त्यामुळे तिला कुणीच वोटिंगमध्ये प्रायोरिटी दिलेली नाही आहे, शिवाय तिचे फॅन्स लोक। आणि वोटिंग करणार तिचा फॅन्स बेस हा तेवढा मोठा कदाचित नसल्यामुळं ती लास्टलाच राहील हे सगळ्यांनी अंदाज हा बांधलाच होता। त्याच्यानंतर आपण येऊया जिकेबद्दल। गौरव खन्नाचा फॅन बेस ऑलरेडी मोठा आहे, सेट आहे, तगडा फॅन बेस आहे। परंतु गौरव खन्नाची जी इमेज, एक समजूतदार, जाणता, हुशार कंटेस्टंट म्हणून, ग्रुपला पुढे घेऊन जाणारा कंटेस्टंट म्हणून तरी जी त्यांनी टीव्हीवरती दाखवली मृदुल बरोबर, प्रणित बरोबर, याचाही त्याला नक्कीच फायदा झाला। त्यांनी कुठेही या लोकांना कुठे दुखवलं नाही, डायरेक्टली तोंडावरती बोलून त्यांनी या लोकांच्या फॅन्सनाही दुखवलं नाही। त्यामुळे कुठे ना कुठेतरी गौरव खन्नाला त्याच्या मित्रांच्या फॅन बेसचं वोटिंग हे कॅप्चर करण्यामध्ये यश मिळालं। तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मृदुलचा फॅन बेस ही चांगला आहे आणि त्याचे संपूर्ण वोट हे खरंच बिग बॉसमध्ये गेम चेंजिंग ठरणार आहेत। आणि प्रणित मोरेचेही बरेचसे वोट काही प्रमाणात अर्धे म्हणा, संपूर्ण म्हणा, जिकेला नक्कीच मिळालेले आहेत। सेम अश्नूरचं झालं की अश्नूरलाही तिच्या फॅन्ससोबत प्रणित मोरेचेही वोटिंग मिळालं। आणि यावेळी अभिषेक बजाज हा नॉमिनेशनमध्ये असल्यामुळे अभिषेकचे वोट्स तिला नक्की नाही मिळाले, परंतु प्रणित मोरेचे वोट्स हे अश्नूरला नक्कीच मिळाले। आता ह्या सर्वांच्या उलट जर आपण पाहिलं तर अभिषेक बजाज याचं असं झालं की बजाजने सर्वांना आहे ना ठुडपे गिनलं, ए ठुडपे, ओ ठुडपे, सब ठुडपे। जिके मृदुलची तर दूरची गोष्ट आहे, यांनी ना प्रणित मोरेला सुद्धा मैत्रीत सोडला नाही आणि प्रणित मोरेबरोबरच्या मैत्रीत सुद्धा कडवाट आणली। आत्ता गेल्या 2 ते 3 आठवड्यामध्ये पण त्याने एवढ्या वेळा प्रणित मोरेला बोलला होता। तो प्रणित मोरेने काहीही त्याला चांगलं सांगितलं तरी तो काही गोष्टी ऐकत नव्हता, कोणत्याच गोष्टी ऐकत नव्हता। प्रणित मोरे जेव्हा घरातून बाहेर झाला मेडिकल बेसवरती, तेव्हा पण त्याने लगेचच प्रणितच्या अगेन्स्ट मालतीला पण कुठे ना कुठेतरी भडकवण्याचा प्रयत्न केला होता। तोही टीव्हीवरती लोकांना स्क्रीनवरती बघण्यात मिळाला। आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनी प्रणित मोरेच्या केव्हाच ऐकल्या नाहीत, किंवा घरामध्ये सुद्धा तो आडमुठेपणा करतो, स्वतःच खरं करतो, चूक बरोबर न समजता तो आडमुठेपणा करतो, स्वतःचे शब्द फक्त खरं करतो आणि स्वतःच शब्द हे पुढे रेटत असतो। हे सगळं कमी होतं की काय, की त्याचे बाहेरचे जे काही फॅन्स लोक होते हे गेले 3 ते 4 आठवडे बुल्ली गँगला ट्रोल करायचं सोडून त्याच्याच मित्र लोकांना, अभिषेक बजाजच्याच मित्र लोकांना निगेटिव्हली ट्रोल करत होते। मग त्यामध्ये जिके असू द्या, प्रणित असू द्या, मृदुल असू द्या, यांना हे निगेटिव्हली ट्रोल करत होते। त्यामुळे कुठेतरी यांचा जो फॅन बेस होता, मृदुल
मृदुलचा, प्रणितचा हा खूपच मनापासून हर्ट झाला होता. ह्या लोकांना आहे ना अभिषेक बजाजला सपोर्ट करण्याची इच्छा राहिली नव्हती तेवढी काही. आणि बजाजचे फॅन लोक एवढे छाती बडवून सांगत होते की आम्हाला कोणाची काही गरज नाही, आमचा शेरे दिल जो अभिषेक बजाज आहे हा एकटाच काफी आहे सगळ्यांना वोटिंगमध्ये. आणि ह्या लोकांनी तर अश्नूरलाही सोडलं नव्हतं. अश्नूरलाही ह्यांनी ट्रोल केलं होतं की ह्या अश्नूरमुळे अभिषेक बजाजचा गेम हा खराब होतोय. मला फक्त एकच म्हणायचं आहे की शेरे दिल अभिषेक बजाजला जर एवढंच तगडं वोटिंग होतं तर बिग बॉसची काय मजाल की टॉप 2 मधल्या कंटेस्टंटला तो असं मॅनिप्युलेट करेल. तर नक्कीच वोटिंगमध्ये अभिषेक बजाज हा बॉटम 3 मध्ये होता. आता मी इथे काही तुम्हाला म्हणणार नाही की तो अश्नूरपेक्षा त्याला जास्त वोटिंग होतं की कमी होतं, परंतु तो टॉप 2 मध्ये नव्हता हे तरी मला नक्की वाटतंय. कारण जेव्हा तुम्हाला वोटिंग जास्त येतं याचा अर्थ तुम्हाला पब्लिकचा सपोर्ट खूपच प्रमाणापेक्षा जास्त आहे. ट्विटर्स इंस्टावरच्या पोल्सवरती फक्त जाऊ नका, तुमच्यासमोर बसीर अलीचं उदाहरण खूप चांगलं आहे. तर बिग बॉसची फॅनबेस ही खूप मोठी आहे. इंस्टा, यूट्यूब याच्या एवढी ही मर्यादित नाही आहे. टीव्ही ऑडियन्स पण तर आहे जिच्यामध्ये खूप डिसिजन मेकिंग अशी ठरते. तर स्वतःच्या मित्रांनाच निगेटिव्हली ट्रोल करण्याची ही जी स्ट्रॅटेजी होती अभिषेक बजाजच्या PR म्हणा किंवा फॅन्स लोकांची, ज्या कोणी लोकांनी हे केलं ही त्यांच्यावरच उलटी फिरली. आणि त्यांच्या या मित्राबद्दलच्या निगेटिव्ह PRमुळं अभिषेक बजाज हा वोटमध्ये एकटा पडला. अश्नूर नॉमिनेशनमध्ये असल्यामुळे अभिषेक बजाजला ऑब्व्हियसली अश्नूरचे तर वोट्स मिळणार नव्हते, परंतु त्याचे मित्र GK हा ऑलरेडी नॉमिनेशनमध्ये होता. परंतु मृदुल आणि प्रणितचे जे फॅन लोक होते यातल्या मृदुलच्या लोकांनी तर अजिबातच त्याला वोटिंग केलं नाही. आणि प्रणितच्या पण 70 to 80% लोकांनी अभिषेक बजाजला वोटिंग केलं नाही. त्याचं रिझन होतं प्रणित मोरेला केलं गेलेलं निगेटिव्ह ट्रोल. प्रणित मोरेच्या फॅन्स लोकांनी हे मॅक्झिमम वोटिंग हे अश्नूरला केलं आणि त्यानंतर GKला केलं. त्यामुळे कुठे ना कुठेतरी वोटिंगमध्ये अभिषेक बजाज हा खाली ढकलला गेला होता हे तर नक्कीच. आणि मला इथे एक सांगावंसं वाटेल की प्रणितच्या फॅन्सनी तरी त्याच्या डिसिजनवरती अविश्वास दाखवू नका. कारण याच ठिकाणी जर अभिषेक बजाज असता आणि त्याला जर समोर प्रणित, अश्नूर, नीलम हे 3 ऑप्शन्स दिले असते तर नक्कीच या अभिषेक बजाजने अश्नूरला सेव्ह केलं असतं, कुठेही त्याने प्रणित मोरेला सेव्ह केलं नसतं. तर जे लोक चांगल्या वाईटाच्या गोष्टी करतायत, मोरॅलिटीच्या गोष्टी सांगतायत, फ्रेंडशिपच्या गोष्टी सांगतात त्यांनी पहिला याचा विचार करावा आणि त्यानंतर बोलावं. कारण कुठे ना कुठेतरी जेव्हा हा गेम सुरू झाला होता, जेव्हा हा बिग बॉसचा सीझन सुरू झाला होता तेव्हा अभिषेक बजाज हा अवेजबरोबर बसायचा. त्याची फर्स्ट प्रायोरिटी अश्नूर होती, सेकंड प्रायोरिटी अवेज होता. आणि त्याच पहिल्या 2 ते 3 आठवड्यामध्ये प्रणित मोरे आणि अश्नूर हे चांगले मित्र बनले होते. त्यामुळे कुठे ना कुठेतरी अभिषेक बजाजपेक्षा आधीची मैत्री म्हणून अश्नूर ही पुढे होती. प्रत्येक डिसिजन्स आणि प्रत्येक घरातला वावर जर तुम्ही कॅल्क्युलेट केला, प्रणित मोरेसारख्या शांत संयमी माणसाला नक्कीच अश्नूरचं कॅरेक्टर आवडणार यामध्ये काडी मात्र शंका नाही. आणि जो माणूस दुसऱ्या कुणाचंच काही ऐकत नाही, स्वतःच्या मित्रांचंही एक शब्दही तो ऐकत नाही, स्वतःचंच खरं करतो, स्वतःच्या मित्रांना त्याला दरवेळी आगीमध्ये झोकायचं असतं. स्वतःचा मित्र घराबाहेर गेलाय, त्याला डेंग्यू होऊन तो आजारी होऊन गेलाय तरी पण ह्या माणसाला दरवाजा उघडा ठेवून लोकांबरोबर बहस करायची असते. अशा माणसाला आणि ज्या माणसाने विकेंडचा वार चालू व्हायच्या 1 तास अगोदर प्रणित मोरेला बोलला की तुला काय करायचं ते कर, तर मी एकटा काफी आहे वगैरे बऱ्याच सगळ्यांचं काहीतरी डिस्कशन झालं होतं, अशा माणसाला प्रणित मोरे का म्हणून सेव्ह करेल हा मोठा प्रश्न आहे. इथे जर प्रणित मोरेने नीलमला सेव्ह केलं असतं तर नक्की त्याच्या मैत्रीवरती शंका आणण्यासारखी किंवा बोलण्यासारखी गोष्ट होती. परंतु इथे तुम्ही असाही तर विचार करा, बिग बॉसने ही पॉवर प्रणित मोरेला न देता जर अमलला दिली असती ॲज अ करंट वीक कॅप्टन म्हणून, तर अमलने कुणाला सेव्ह केलं असतं? अमलच्या टीममधला दुसरा कुणीही कॅप्टन असता त्याला पॉवर असती तर त्यांनी कुणाला सेव्ह केलं असतं? नीलमला सेव्ह केलं असतं. आणि अशा कंडिशनमध्ये जी एक घरामध्ये आत्ता राहिली अश्नूर ती तुम्हाला घरामध्ये दिसली नसती. अभिषेक बरोबर अश्नूरची पण फ्लाईट टेक ऑफ झाली असती. तर मित्रांनो, आता खरी गरज आहे प्रणित मोरेला तुमच्या सपोर्टची. खरा डर्टी गेम हा ना आत्ता चालू होणार आहे. सगळे मुद्दे काढले जाणार, सगळे मुद्दे पॉझिटिव्हवाले मुद्दे पण निगेटिव्ह करून कसे ट्रोल करायचे, कसा निगेटिव्ह PR करायचा हे सगळं विचार करून सगळं काही केलं जाणार. अभिषेक बजाजच्या एविक्शनबद्दल, प्रणित मोरेच्या डिसिजनबद्दल तुमचं जे काही मत असेल हे कमेंटमध्ये नक्की मांडा.